140 वर्षांची परंपरा असलेल्या सोलापुरातील मानाचा श्री आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना ही बुधवारी सकाळी 10:30 वाजता चैतन्यमय आणि मंगलमय अशा वातावरणात करण्यात आली। बुधवार दिनांक 27 ऑगस्ट पासून सार्वजनिक गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। दरम्यान सुमारे 140 वर्षांची परंपरा असलेल्या आणि देशातील पहिला इको फ्रेंडली गणपती असलेल्या श्री श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्टच्या मानाच्या आजोबा गणपतीची उत्साही वातावरणात बुधवारी सकाळी 10:30 वाजता प्रतिष्ठापना करण्यात आली। ट्रस्टचे अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख आणि उपाध्यक्ष शिवानंद मेंढके यांच्या हस्ते शुक्रवार पेठेतील मंदिरात श्री गणेशाचं विधिवत पूजन करण्यात आलं। आजोबा गणपतीची पूजा पारंपरिक पद्धतीनं रुद्रपठण, रुद्राभिषेक, गणेश 1000 नामावली आणि अथर्व शीर्ष पठण करून मंगलमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली। त्यानंतर मंगलमय वातावरणात महाआरती करण्यात आली आणि भक्तगणांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं। रतिकांत स्वामी यांनी पौरोहित्य केलं। दरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विविध कानाकोपऱ्यातून सकाळपासूनच भक्तगण मानाच्या आजोबा गणपतीच्या दर्शनाला आवर्जून येत होते। श्रींना मनोभावे नमस्कार करून त्यांच्या चरणी नतमस्तक होत होते। मानाचा आजोबा गणपती सोलापूर शहर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील असंख्य भक्तांचं निस्सीम श्रद्धास्थान असून चतुर्थीसह गणेशोत्सव काळात दर्शनासाठी अलोट गर्दी होते। अंगारक चतुर्थीला जणू भक्तरूपी महासागरच उसळतो। स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे 1885 साली सोलापुरात शुक्रवार पेठेतील कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे येत मानाच्या आजोबा गणपतीची स्थापना केली। गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याची प्रेरणा लोकमान्य टिळक यांनी याच आजोबा गणपतीपासून घेतली आणि स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळं अधिष्ठान या माध्यमातून दिलं। देशातील पहिला इको फ्रेंडली गणपती म्हणून सोलापुरातील मानाच्या आजोबा गणपतीला ओळखलं जातं। सुमारे 140 वर्षांची परंपरा लाभलेल्या मानाच्या आजोबा गणपतीचं सोलापुरात येऊन देशभरातील अनेक मान्यवरांनी आवर्जून दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले आहेत। अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी ही मूर्ती पाहता क्षणीच भक्तगणांचं जणू देहभानच हरपतं। सुवर्ण अलंकारांनी सजलेल्या मानाच्या आजोबा गणपतीचं अलौकिक रूप डोळ्यात साठवून घेताना भक्तगण स्वतःला जणू धन्य धन्य मानतात। श्री सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत अत्यंत मानाचं स्थान आजोबा गणपतीला आहे। मिरवणुकीत मानाचा आजोबा गणपती सर्वात शेवटी असतो। आजोबा गणपतीच्या विसर्जनानं मिरवणुकीची सांगता होते। मिरवणूक मार्गात शेकडो भक्तांकडून आजोबा गणपतीचं दर्शन घेऊन पूजन करण्यात येतं। दरम्यान ट्रस्टी अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख आणि सिद्धारूढ निंबाळे यांनी मानाच्या आजोबा गणपतीची महती सांगून सर्वांच्या कल्याणासाठी आणि सुखसमृद्धीसाठी गणरायाचरणी साकडं घातलं। श्रद्धानंद आजोबा गणपतीच्या 140व्या वर्षाचा आजचा उत्सवाचा प्रारंभ आहे। स्वातंत्र्यपूर्व कालापासून मला देशात सर्वात पहिल्यांदा सार्वजनिकरित्या गणपतीचा जो उत्सव साजरी होतो तो सोलापूरमध्ये आजोबा गणपती। जेव्हा लोकमान्य टिळक जेव्हा सोलापूरला आले होते त्यांनी या सार्वजनिक उत्सवाची बघून
त्यांनी ह्याचं संकल्पना घेऊन पुढे देशभर त्यांनी या सार्वजनिक गणपतीचं स्थापना करायला सुरुवात झाला आणि उत्सव करायला सुरुवात झाला. या आजोबा गणपतीचं जवळपास 140 वर्ष झालं. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं भाविक लोक येतात की या जिल्ह्यातले असू द्या किंवा कोणीही सोलापुरात आलं तर आपल्या आजोबा गणपतीचं दर्शन केल्याशिवाय जात नाही. देशातला पहिला सार्वजनिक गणपती म्हणजे आजोबा गणपती 140 वर्ष पूर्ण होत असताना मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, महाराष्ट्र शासनाने आज या ठिकाणी जाहीर केलेल्या गणेशोत्सव हे राज्योत्सव म्हणून जाहीर झाल्यानंतर याचा मान सोलापूरला मिळत आहे. कारण या गणेश उत्सवाचा प्रारंभ सोलापुरातून झाला. याच्या मागचा एकच इतिहास आहे. लोकमान्य टिळक जेव्हा सोलापूरला यायचे त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी लक्ष्मीच्या दरम्यान ते या ठिकाणी आल्यानंतर त्यांना आमचे ज्येष्ठ मंडळी आणि आमचे ट्रस्टी लोक जाऊन भेटले. त्यावेळेस त्यांनी आमचं आमंत्रण स्वीकारून त्या 140 वर्षापूर्वी या ठिकाणी आले आणि या उत्सवाला प्रारंभ झाला. ब्रिटिश काळामध्ये एकत्र येणं आणि हा राजकीय गुन्हा असायचा. अशा वेळेस सुद्धा आमच्या पूर्वजांनी हे केल्यानंतर लोकमान्य टिळकांना या उत्सवाची आणि इथल्या कार्यपद्धतीची जाणीव झाली आणि त्यांच्या डोक्यात अशी कल्पना आली, अशा पद्धतीनं आपण राजकीय, सामाजिक आणि धार्मिक माध्यमातून देश जागृती, समाज जागृती, राष्ट्र जागृती, राष्ट्रप्रेम निर्माण करू शकतो. म्हणून मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं, देशातला एकमेव सार्वजनिक गणपती, इको फ्रेंडली गणपती, देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे शुक्रवार पे स्वातंत्र्य सैनिकाची भूमी असं म्हणलं तरी काही ठरणार नाही. या प्रसंगी चंद्रकांत कळमणकर, अनिल नंदीमठ, अनिल सावंत, कमलाकर करमाळकर, इरण्णा मेंढके, सुनील जवळकर, विकास भास्कर, सुरेश हचडे, रविकिरण सुत्रावे, सातलिंगप्पा दुधनीकर, राहुल कुमणे, अमर वनारोटे, गंगाधर गवसणे, राजकुमार कत्ते, बसवराज मेंढके, अप्पासाहेब जेऊरे, विश्वनाथ गोयल, अनिल रेळेकर आदींची उपस्थिती होती. गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता आजोबा गणपती ट्रस्टतर्फे सामूहिक अथर्वशीर्ष पठण होणार आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी बहुसंख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं आहे.